हॅलो एव्हरीवन, मिनी व्लॉग डे 6मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ सकाळ मस्त नाश्ता केला, ड्रायफ्रूट्स वगैरे खाल्ले आणि ही चाळणी होती ती मम्मीने मला नवीन दिलेली. नंतर फ्रेंच टोस्ट केले कार्तिकसाठी आणि सगळ्यांसाठी. भाऊ पण किती दिवस झालं म्हणत होता खायचं आहे करून. मग कार्तिकला नाश्ता दिला आणि आमची थोडी मस्ती चाललेली. मग कार्तिक स्कूलला वगैरे गेल्यावर मी थोडी घराची साफसफाई केली, म्हणजे भिंती वगैरे झाडल्या. फॅन वगैरे पण खूप खराब झालेला दरवाजाच्या वरचं, मग ते सगळं झाडून घेतलं. घरात असो नसो म्हणजे धूळ तर होतेच. मग सगळीकडून झाडू वगैरे मारून घेतला. कपडे वाळलेले, मग ते कपडे वगैरे सगळे घडी घालून असे वेगळे सेक्शन करून ठेवले. नंतर मी केकची रेसिपी बघितली. मग विचार केला एक केक बनवूया. फ्रायडे होता, मग मी अंडं टाकलेलं आणि मैदा नव्हतं म्हणून मी बारीक रवा टाकलेला. मग सोडा, त्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स आणि अंडी, रवा, अजून काय तेल टाकलेलं मी आणि हे चोको चिप्स टाकलेले. माझ्याकडे बटर पेपर वगैरे होतं, थोडं केकचं सामान. आधी मी खूप बनवायची, मग माझ्याकडे थोडंफार सामान होतं. माझ्याकडे केकचा टीन पण होता, पण तो खूप मोठा झाला असता म्हणून मी हे केलं. मग केक दिला कार्तिकला खायला. तो शाळेतून येणार होता म्हणून त्यासाठी ज्यूस वगैरे बनवला ॲपलचा, ताकी तो ते खाईल आणि ज्यूस वगैरे पिईल. मग त्याची आणि मामाची मस्ती चाललेली, पण मग त्याने ज्यूस वगैरे पिऊन कंप्लीट केला. झोपल्यानंतर छान संध्याकाळी उठले तर पूनमने मला मॅगी करून दिलेली. छान चिली मॅगी होती, एकदम भारी लागली. आणि ह्यांना जेवणाला खायचं होतं दलिया आणि ऑमलेट, आणि मग ऑमलेटच करवते मी. मग हे जेवले वगैरे. कार्तिकची मस्ती चाललेली, त्यांचे मित्र आलेले, ते खेळत होते. मग कार्तिकला पण दमून त्याला पण मग मी कांदा टोमॅटो टाकून ऑमलेट केलेलं, त्याला पण ते दिलं. आणि हे नवीन बुक्स मागवलेले मी, स्टोरी बुक्स, म्हणजे अशी महाभारत, कृष्ण, रामायण असे. मग तो ते वाचत होता. मग भावाने बिर्याणी मागवलेली, बिर्याणी खाल्ली. त्याला हाफ फ्राय खायचं होतं, ते बनवून दिलं. बाय.